तिला शेपूची भाजी आवडायची नाही. सगळे म्हणायचे शेपू खाल्ली की ढेकर येतात, म्हणून तिने कधी खाल्लीच नाही. त्यानंतरनं तिचं लग्न झालं आणि लग्नानंतरही काही वर्ष तिने कधी शेपू केलीच नाही. तिला माहीतच नव्हतं की तिच्या नवऱ्याला शेपू आवडते. एक दिवस त्याच्यासोबत भाजी घ्यायला गेली. त्याला अगदी छान शेपू दिसली. तो म्हणाला, घे ना शेपू. ती म्हणाली, नको, मला नाही आवडत, उगीच कशाला. पण त्याने तिला बळजबरी घ्यायला लावली की तू नको खाऊस, मी खातो म्हणून. तिने आणली, स्वच्छ निवडून घेतली, चिरली आणि शेपूची भाजी केली अगदी मेथीच्या भाजीसारखीच. त्यानंतरनं जेवायला बसल्यावर तो म्हणाला, खा एक घास. ती नको नको करत तिने शेवटी तो एक घास खाल्लाच. एक घास खाल्ला, 2 घास खाल्ले आणि हळूहळू तिला ती भाजी आवडायला लागली. अशी तिची ना आवडती शेपूची भाजी आवडती झाली. आता कधीही ताजी शेपू दिसली की घेऊन येते. चिरून छान मुगाची डाळ टाकून भाजी करते. काय करायचं, मुगाची डाळ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायची. नंतरनं तेलामध्ये हिरवी मिरची, लसूण टेचलेला फोडणी द्यायची. त्यामध्ये चिरलेली शेपू, वरनं मुगाची डाळ टाकायची आणि मीठ टाकून झाकण ठेवून वाफेवर ही शिजू द्यायची. मुगाची डाळ आधी भिजत ठेवल्याने वाफेवर मस्त शिजली जाते. एक 5 ते 7 मिनटामध्ये भाजी बनून तयार. गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.